स्ट्राईक केला फलंदाज विजय भाई और वो नान्या नॉन नाम क्या है उनका? NANY है नाम क्या? रोहन रोहन जाधव. स्ट्राईक एंडला विजय आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहन अशी जोडी आपण पाहतोय. हे पहिला बॉल काय झाला? 2 बॉल 1 ना. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक धाव धावफलकावर जोडी पाहायला मिळते. सामना क्रमांक 2 मैदान क्रमांक 2 वरून आपण पाहतोय युनायटेड प्लस त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंग अपच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, परंतु 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना देखील धावचीची संधी होती, परंतु पिकअप करता आलं नाही आणि धावसंख्येत 3 ने भरणा होईल आणि धावसंख्या धावफलकावर 4. चांगला फटका सजवायचा होता, परंतु यष्टांच्या पाठीमागे बाईच्या माध्यमातून एक धाव मिळते. थोडीशी चूक यष्टीरक्षकाकडून जरूर होत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर 5 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. चेंडू झाले 4 आणि 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. युनायटेड प्लस विरुद्ध रायझिंग स्टार अशी लढत. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलंय ते युनायटेड प्लस संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अक्रॉस द लाईन केलायचा होता. धावचीची संधी आणि सुरक्षित आहे. धावसंख्येत 1 ने भरणार संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 6 या आकड्यावर. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. एक खिलाडी 50+40+ अशी जोडी आणि ते नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी जरूर होत असताना पाहायला मिळते प्रत्येक संघाकडून. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. कोणती धाव घेण्याची मानस इथे मात्र ठेवलं नाहीये. प्रयत्न केला होता परंतु स्वतःला रोखलं. एका षटकाची समाप्ती आणि एका षटका अखेर इकॉनॉमिकल षटक फक्त खर्च केला तर 6 धावा. नक्कीच या गोलंदाजाला दाद देणं गरजेचं असेल. क्रिकेट हा असा खेळ आहे जो आपण ज्या वेळेला शिक्षण घेत असतो त्यावेळेला त्या गणितीय विषयाची आठवण करून देत असतो. कॅल्क्युलेशन म्हणजे गणित हा विषय आणि तेच आहे क्रिकेटमध्ये आकड्यांची मोजणी. हा एक महत्वाचा भाग हा क्रिकेटचा आहे. तुम्ही खेळ खेळा, कितीही धावा घ्या, परंतु जर आकडे नसले तर क्रिकेटला कोणती व्हॅल्यू नाही. तेच क्रिकेट हा गणिताचा एक मूल भाग आहे असं एक म्हणायला हरकत नाही आहे. एक चुकी इथून मात्र पाहायला मिळाली. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो षटकार आला आणि अखेरकार जी धावांची कोंडी होती ती फोडत असताना युनायटेड प्लस संघ जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 12.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज संदीप, या संदीपला गोलंदाजाचा विचार केला. काल या संघाचा एकही सामना नव्हता, परंतु पूर्ण या मैदानाचा त्याने अभ्यास केलाय. पूर्ण दिवसभर या मैदान क्रमांक 2 वर ते उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य जरूर झालं. त्यांचं देखील हार्दिक आभार असेल कालच्या दिवसासाठी. आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ जरूर पाहायला मिळतोय. 2 धावाने धावफलकाचा विचार केला तर 14 धावा, एक षटकार काढून देखील चांगलं कमबॅक या संदीप या गोलंदाजाचं जरूर पाहायला मिळतो रायझिंग स्टार या संघासाठी. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केला त्या 8 धावा. स्वतः कर्णधार देखील आहेत आणि चांगलं सहकार्य त्यांचं या शहरी विभाग क्रिकेटसाठी 40+ क्रिकेटसाठी जरूर संदीप यांचं जरूर लादलं गेलंय. आता मात्र चूक, परंतु इलिमिनेशन कमी. क्षेत्ररक्षक तैनात, ज्याच्यामध्ये विसावला गेला झेल आणि टिपला इथून आणि संपला खेळ. फलंदाज रोहन याचा 9 या धावसंख्येची खेळी करून रोहन मात्र बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन जरूर होत असताना पाहायला मिळालं युनायटेड प्लस संघाचं. नवीन फलंदाज दीपक जगताप आणि 2 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद 14 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज कुणाल बोरकर आलाय युनिट नंबर 3 वर आणि चांगला झेल दीपक जगताप यांच्याकडून जरूर पाहायला मिळालं. तर गोलंदाजीसाठी आलोक आलाय. चांगला सन्मान दिलाय. सलामीला आल्यानंतर 50+ संघाचा 50+ हा युनायटेड प्लस संघाचा खेळाडू विजय ना, विजय नाम आहे ना. नॉन स्ट्राईक यांचा खेळाडू चांगली साथ देतोय, परंतु 50+ जे खेळाडू आहेत ज्यांच्या मंगळामध्ये जोर आहे त्यांना इथून खेळ करावा लागेल. 15 वर 1 अशी अवस्था जरूर पाहायला मिळते. सन्मान दिला पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत या गोलंदाजाची. गोलंदाज आलोक आणि इथे मात्र फंबलिंग पद्धतीचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. जिथे कुठे 1 धाव नव्हती तिथे मात्र चोरट्या स्वरूपात 1 धाव. आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागितली गेली LBW च्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक 2 इथून मात्र फलंदाज बाद झालाय. कुणाल स्वस्तामध्ये बाद झालाय, ज्याच्याकडे अपेक्षा होती परंतु निराश मनाने परतावं लागलंय. 17 वर हा खतरा लागलाय तो युनायटेड प्लस संघाला. हादरा क्रमांक 2 गडी बाद 17 धावा फलकावर. न्यू बॅट्समॅन युनिट नंबर 4 संदीप गायकवाड. आता कुठेतरी ही डगमळत असणारी नौका या समुद्रातून या धावसंख्येच्या समुद्रातून पार करण्यासाठी या 2 फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. सुस्थितीमध्ये नेण्यासाठी कमीत कमी 40 ते 50 धावा गरजेच्या आहेत. जर आपल्याकडे गोलंदाजांचा चांगला बळणा असेल तर 45 धावा देखील भरपूर या 180 ग्राउंडवर पाहायला मिळतात. मैदान क्रमांक 2 वर कालचा दिवस आपण अनुभवलाय. त्या अनुषंगाने कमीत कमी 45 धावा जरूर गरजेच्या आहेत या प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. गतीमध्ये परिवर्तन वारंवार पाहायला मिळतंय. व्हेरिएशन पद्धतीची गोलंदाजी. गोलंदाज आलोक. शेवटचा चेंडू असेल. प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीचं फेकण्याची कला मात्र अवगत असणार हे आलोक. चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेला. फक्त सिंगल. या षटकामध्ये एकूण विचार केला तर फक्त धावा खर्च केल्या त्या
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट देखील बलकावली. 3 षटका अखेरीस 2 गडी बाद 18 युनायटेड प्लस हा संघ. तर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 14 कुणाल आलाय, ज्याच्या खांद्यावर मात्र या षटकाची जबाबदारी असेल. आतापर्यंत मागच्या 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु आता कुणाल आलाय तर कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतो हे पाहावं लागेल. कारण मागच्या सामन्याचा एकूणरीत्या विचार केला, पहिल्या इनिंगमध्ये देखील 4थं षटक हे महागडे ठरलं होतं, दुसऱ्या इनिंगमध्ये 4थं षटक महागडे ठरलं आणि या सामन्यामध्ये काय घडते हे पाहावं लागेल. इथून मात्र 2 धावा पहिल्या चेंडूवर जरूर खर्च झाल्यात. 2 धावांनी धाफलकाचा विचार केला तर 20 धावा धाफलकावर. हो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज. चांगला फटका सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवरून येते, चांगलं पकड जरूर पाहायला मिळेल. फेकी देखील तितक्याच ताकदीची, फक्त सिंगल. 1 या धावसंख्येने धावसंख्येचा विचार केला 2 गाड्यांच्या मोबदल्यात युनायटेड प्लस हा संघ जाऊन पोचलाय तो 21 षटक क्रमांक 14. या षटकातील विचार केला तर चेंडू 2 झालेत आणि 4 शिल्लक. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि नो बॉल. बीमर 1+1 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढतील 23 आणि येणारा चेंडू हा फ्री हिट आहे का तुमच्यात? नोला फ्री हिट आहे ना? फ्री हिट है या नहीं, क्या है कि नहीं, सर फ्री हिट असते का नाही तुमच्यात? वो एम्पायर को बताना चाहिए. नो नहीं बॉल में रहेगी. है क्या? आणि चांगला चेंडू हाताला कमबॅक करून दिलाय आणि फलंदाज बाद. चांगलं चतुर चाणक्य यष्टीरक्षक तिथे तैनात होते. बाला यांच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण आणि विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. यष्टीची 2 फलंदाज बाद झाले. 23 वर 3 अशी अवस्था पाहायला मिळते ती युनायटेड प्लस संघाची. नवीन फलंदाज मंगेश. नेरुल फ्रेंड्स संघाचे करते धरते कडूसर चांगली मेहनत, त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या चौफेर पाण्याचा पुरवठा करण्याची मेहनत आणि समाज आपलं 40+ क्रिकेटचं हे कुटुंब आणि त्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य करण्याचं त्यांनी एक धडा, एक विशेष अभियान राबवले की काय. ज्या कुटुंबाचे आपण प्रतिनिधी असतो त्याचं ऋण फेडण्याची एक वेळ आलेली असते आणि त्या वेळेचा मोबदला फायदा घेत असताना आणि काहीतरी आपण त्या ऋणानुबंधातून मंगेश आपलं थोडीशी परतफेड करण्याची संधी जरूर पाहायला मिळते. तर मंगेश सुरू आलाय. धावसंख्या 1 ने जरूर आणले गेले. चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद होते. हाजरा क्रमांक लगावला जातो तो युनायटेड प्लस संघाला 4था.
नॉन स्ट्राइक एंड वाला. हाँ संदीप आउट हुआ. ये छेला भाई. छेला CHAILA. शेलर छेला नहीं, छेला छेला. छेला. CHAILA. सॉरी आचार्य ज्ञानेश हॉस्पिटल. हा मी तेच पूर्ण नाव नव्हतं माहिती मला, सॉरी. मी कानावर पडलं पण या कॉमेंटमध्ये. ओके सर, थँक्यू. अशीच माहिती देत राहा मला. जाऊ पुन्हा एकदा मैदानाकडे. 4-25 या धावसंख्येवर खेळ आतापर्यंत युनायटेड प्लस. तो एक चांगली अनाउन्समेंट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कार्डिक ॲम्ब्युलन्स, मेडिकल युनिट आणि प्रत्येक संघाला मेडिकल फर्स्ट एड किट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवले गेलेत, ज्यांच्या माध्यमातून हे सहकार्य, ते आपले श्री आचार्य ज्ञानेश हॉस्पिटल CBD सेक्टर 8चे पूर्ण टीम, डॉक्टर्स आणि त्यांच्या समवेत सर्व त्यांचे सहकारी, त्यांचं हार्दिक आभार असेल. त्यांच्या माध्यमातून या आपल्या नवी मुंबई 40+ मास्टर कप शहरी विभाग पंचगणी महाबळेश्वर या स्पर्धेसाठी जी सेवा सुपूर्द केली आहे श्री आचार्य ज्ञानेश हॉस्पिटल CBD सेक्टर 8, त्यांच्या या कार्याला, या आपल्या पूर्ण 40+ मास्टर कप शहरी विभाग या संघटनेकडून, या कुटुंबाकडून आपण या श्री आचार्य ज्ञानेश हॉस्पिटलच्या सर्व सहकार्यांना हार्दिक आभार व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून कार्डिक ॲम्ब्युलन्स आणि मेडिकल युनिट, मेडिकल किट, आपल्याला जे फर्स्ट एड बॉक्स आहेत प्रत्येक संघाला एक सेपरेट, ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे सुपूर्द केल्यात. त्यांचं देखील हार्दिक आभार असेल. धावसंख्या दाफलकर 26 माफ करा. हे कार्य एक वाढवली नाही. तर 4 गडी बाद 26 खराब अवस्थेमध्ये आहे आणि या अवस्थेमधून बाहेर काढावं लागेल. स्विंग मिस अपील केली गेली आहे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, परंतु पंच मात्र तटस्थ उभे. पंचांनी दात फेटाळली. चेंडू चाललाय क्रमांकाचा हा पहिला डॉट. शेवटचा हाणामारीचं षटक रायझिंग स्टार संघाकडून सचिन, आणि इथे दार उघडं ठेवलं फलंदाजाने आणि चोरी करून गेलाय तो सचिन. त्रिफला उद्ध्वस्त करून फलंदाज क्रमांक 5 बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज राजू आलाय. शेवटचं षटक आहे आणि ते धावा येणं गरजेचे असतील, परंतु मिळते ते सिंगल. वेगावर स्वार होत असताना सचिन याच्या वेगाचं प्रत्युत्तर देण्यामध्ये असफल जरूर ठरले जातात ते फलंदाज. तर आव्हानतर स्वरूपाचा हा चेंडू. 28 धावा. किती धावले या? सिंगल का? तर एकेरी धाव आली आहे. शेवटचं षटक हाताळत असताना या षटकातील चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा धावफलकावर 29. आता मात्र नो फुल टॉस. उंच हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, परंतु इथे जजमेंट चुकलाय. फेकी चांगली होती. 2 धावा इथे मात्र खर्च झाला. धावा दाखल 31. शेवटचा चेंडू या इनिंगचा जरूर पाहायला मिळेल.
धावचीची संधी आणि शेवटच्या चेंडूवर देखील फलंदाज बाद. 5 षटकांची समाप्ती. 31 धावा धावफलकावर आणि मापकासह 32 धावांचं आव्हान असेल ते येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये रायझिंग स्टार संघासमोर. (31) 31 धावा धावफलकावर आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 32 धावांचं आव्हान असेल. वायर जरा हे कर. चला जाऊया पुन्हा एकदा मैदान क्रमांक 2 वर. सामना आपण पाहतो युनायटेड प्लस विरुद्ध रायझिंग स्टार. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 32 धावांचं आव्हान असेल रायझिंग स्टार संघासमोर आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सलामीची जोडी जरूर मैदानात उतरत असताना पाहायला मिळेल. जयवंत आणि आलोक अशी सलामीची जोडी जरूर तैनात झाली आहे. तर गोलंदाजीसाठी पापाजी आलेत. 50+ प्रथम गोलंदाजी आणि फलंदाजी हा स्पर्धेचा नियम, या संघटनेचा हा नियम आहे. त्या अनुषंगाने या नियमांची अंमलबजावणी करत असताना जरूर पाहायला मिळतात सर्व संघ. 30 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू इथे मात्र हवेमध्ये जरूर खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखलाय आणि एक या धावसंख्येने धावफलकाचा श्री गणेशा जरूर होते खातं उघडलं जाते. 32 धावांचं आव्हान आणि आव्हानाला सामोरं जात असताना पहिल्या चेंडूवर सिंगल.
लोअर व्होल्टेज पैसा चेंडू इथे पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 पायांच्या मधून चेंडू फरार झालाय पाठीमागे आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. आधीचं आव्हान हे माफक आहे आणि या पद्धतीचे क्षेत्ररक्षण जर झालं तर मात्र कुठेतरी इथे थोडंसं महागडं कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल ते युनायटेड प्लस या संघाच्या सर्व खेळाडूंना. एक आहे तिकडे, एक आहे. फक्त सिंगल एकने धावसंख्येत भरणा होईल. संघाची धावसंख्या 4. तुम्ही पण सीबीडीतले? हा सर, सीबीडी नाही नाही, आम्ही ऐरोली. ऐरोली का? म्हणजे ऐरोलीच्या आज 3 टीम आहेत. तिथे पण एक टीम आहे, इथे या 2-4 चार. ऐरोलीच्या 4 टीम आहेत. काल पण होत्या ना? काल पण 3 का 4 टीम होत्या. पुन्हा एकदा लोअर फुलटस त्याच दिशेने, परंतु आता चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल, जाऊन पोचली ती 6 या आकड्यावर. एक माफक असं आव्हान असताना चांगली धावगती प्राप्त केली आहे. डोक्याचा वापर करून ते खेळ जरूर रायझिंग स्टार या संघाकडून जरूर पाहायला मिळतोय. तर विचार केला तर पहिल्या षटकातील चेंडू शिल्लक आहे ते 2. चांगला चेंडू इथून मात्र ब्लॉक होलचा हा खोदून काढत असताना जो पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीच्या एंडला फेकी, जर नॉन स्ट्राईक एंडला फेकी झाली असती तर कुठेतरी धावबाद होण्याची संधी जरूर प्राप्त झाली असती युनायटेड प्लस संघाला. परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आणि धावफलकाचा विचार केला तर आकडा धावफलकार पाहायला मिळतो तो 0 गडी बाद 8. लास्ट बॉल षटक क्रमांक 1 पापाजी हाताळत असताना 5 चेंडूमध्ये 8 खर्च झाल्यात. शेवटच्या चेंडूवर किती धावा खर्च होतील हे देखील पाहावं लागेल. डान्सिंग डाऊन केलून काढलाय, फक्त सिंगल. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती रायझिंग स्टार संघाची 9. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये आवश्यकता असतील 23 धावांची. एक सोपं आव्हान जरूर आहे, त्या आव्हानाला सहजरित्या कंप्लीट करता येईल. आणि आपल्यापर्यंत श्री आचार्य ज्ञानेश हॉस्पिटल सीबीडी सेक्टर 8 यांच्या माध्यमातून एक कार्डिक ॲम्ब्युलन्स कालच्या दिवसापासून आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघासाठी एक फर्स्ट एडचं सेपरेट किट जरूर प्रदान करण्यात आलंय. श्री आचार्य ज्ञानेश हॉस्पिटलच्या सर्व सहकार्यांचे देखील हार्दिक आभार असेल. तर 2 धावा जरूर धावफलकावर ऍड होतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 0 गडी बाद 11. दुसऱ्या षटकाला सुरुवात या 2 धावसंख्येने जरूर पाहायला मिळालाय. इथे कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचं असेल, कारण एक 30 चेंडूंमध्ये 32 धावांचं लक्ष. आणि त्यामध्ये विचार केला तर पहिल्या षटकामध्ये खर्च झाला 9
आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात या 2 या धावसंख्येने जरूर पाहायला मिळते. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करून हा आकडा जरूर गाठला गेलाय. चांगला फटका सजवलाय. कॉर्नरच्या दिशेने झेलची संधी होती, परंतु चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. थोडीशी ताकद कमी पडली होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि चुकीचा भोगवटा भोगावा लागलाय तो युनायटेड प्लस संघाला 6 या आकड्याने 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. इथे मात्र झेल. चांगला झेल टिपला इथे गेला आणि फलंदाज क्रमांक पहिला ब्रेक थ्रू. 17चा खतरा इथे रायझिंग स्टार संघाला लागत असताना 17व्या आकड्यावर पहिला गडी बाद. छेला. नवीन फलंदाज विजय मिश्रा जरूर दाखल झाल्यात रायझिंग स्टार संघासाठी. धावसंख्या 1 गडी बाद 18. चांगला फटका सजवला. जरूर प्रोटेक्शन दूरवरून येत असताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. फंबलिंग आणि एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय. एकेरी दुहेरी धावेने देखील आपल्याला सामना जिंकता येईल. या अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी जरूर पाहायला मिळते. चांगलं कट बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये दाखल झालाय. तर धावसंख्या 1 ने वाढेल. षटक संपलंय ते क्रमांकाचं 2 षटका अखेर 21 धावा आणि आता फक्त 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी रायझिंग स्टार. नेक्स्ट मॅच असेल युनायटेड स्पोर्ट्स आणि रायझिंग स्टार. तर गोलंदाज राजू. 18 चेंडू आणि 11 धावांचा बचाव करायचा आहे. पहिलाच चेंडू हवेमध्ये झेल होईल का, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. त्याच्या आवाक्याबाहेरचा चेंडू, परंतु बॅकअप चांगलं होतं आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र फक्त 9 धावांची आवश्यकता. चला युनायटेड स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण या आणि रायझिंग स्टार. हा देखील कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळून काढतो. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त सिंगल, एकाशिवाय काही नाहीये. संध्याकाळी येणार 24 धावा धावफलकावर सोडून दिलाय आणि चांगला चेंडू डॉट बॉल. कुठेतरी अपेक्षेच्या नजरेने फलंदाज जरूर पाहत होता पंचांकडे, परंतु पंचांनी कोणतीही दाद दिली नाही आणि चेंडू झालाय डॉट बॉल.
तर चांगली चेंडूची हाताळणी आतापर्यंत गोलंदाजाकडून जरूर पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत या षटकातील 4 झालेत आणि 2 शिल्लक आहेत. फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. तिथे धावा किती मिळतील हे पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि खर्च झाले ती या चेंडू फक्त 1 धाव. तर शेवटचा चेंडू असेल 13 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र एकाच एंडला दोन्ही फलंदाज आणि धावचीच्या माध्यमातून फलंदाज क्रमांक 2 बाद झालाय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल जिंकण्यासाठी ती 7 धावांची. नेक्स्ट मॅच युनायटेड स्पोर्ट्स आणि रायझिंग स्टार या 2 संघादरम्यान जरूर असेल. पंच आपलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. देख मेरा हो गया, मैंने लैप टेस्ट पार कर लिया, देखना उसका रिजल्ट है, पूरा जाके आना, ओलंपिक साइड में सब जाके आना, डॉल्फिन एक्वाटिक 50+ आहे ना, रनआउट नाही गेला तर पेनल्टी असते ना त्याच्यासाठी. 50+ चा बॅट्समन ना, completed the 100 meter म्हणजे त्याने लावला नाही. as on 20. तेरा मेरा चाल बंद है, ये कौन सा जुदा, अच्छा ये वाला, मुझे नहीं मालूम है तो कब से लगाता हूँ. हाँ, इसीलिए बोला. 5 धावा पेनल्टी, 5 धावा, 5 धावांची पेनल्टी. 5 ची पेनल्टी. 5 धावांची पेनल्टी म्हणजे फक्त आता 2 धावांची आवश्यकता. वाव. 5 रनची पेनल्टी म्हणून ती टाकून द्यायची. 5 धावांची पेनल्टी ते युनायटेड प्लस संघाला जरूर लगावली जाते. नियम आहे जर 50 अधिक चा खेळाडू असेल त्याला बाद केला नाही तर इथे 5 धावांची पेनल्टी. आणि मैदान क्रमांक 2 वर राणा अंकल यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. एक सामना जिंकला आणि काय गोलंदाजी केली. चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि क्रिकेटचं हे प्रेम मात्र नक्कीच राणा अंकलचं पाहायला मिळालं. सिंगल आली, स्कोर लेवल. चला युनायटेड स्पोर्ट्स आणि रायझिंग स्टार दोन्ही कॅप्टन, युनायटेड स्पोर्ट्स आणि रायझिंग स्टार दोन्ही कॅप्टन नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज कॅप्टन दीपक आलेत. माफ करा, बाला आलेत. कारण कॅप्टन मला वाटतं टॉस साठी आपल्यापर्यंत समर्थन कक्षासमोर रवाना होत असताना जरूर पाहायला मिळतात. तर गोलंदाजाने झेल टिपला गेला.
तेच विचारतो आता 4ची आम्ही काल खेळवल्यात. विचारतो त्यांना मी कारण एका धावेची आवश्यकता आहे आणि एका धावेसाठी ते मात्र धडपड करावी लागते ती रायझिंग स्टार संघाला. आणि एक ही धाव घेत असताना 2 गडी बाद झालेत. अजून देखील सामन्यामध्ये इथे रंगत होण्याची शक्यता आहे, परंतु 5 धावांची पेनल्टी जर लागली नसती तर कुठेतरी चुरशीची लढत पाहायला मिळाली असती. परंतु कुठेतरी युनायटेड प्लस या संघाला बॅकफुटवर जाण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या 5 धावांची पेनल्टी. मी उडवतो द्या, तुम्ही बोला ना. विचारतो ते 5 वेल आहे आपल्याकडे. हो कालपासून तुम्ही ते तंबू टाकून आहेत ना, घेऊन या. हा फक्त एका धावेची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग. आणि आम्ही कालच्या दिवसात देखील पाहिलंय की या धावसंख्येने सामना गमवावा लागला. एका धावेची किंमत या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी भाग पाडते. आणि आता मात्र 1 धाव कंप्लीट आणि रायझिंग स्टार हा संघ जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक युनायटेड प्लस संघ. आपल्याला देखील पुढच्या सामन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा.